हॅलो नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. तर आमच्या रविवारची सुरुवात झाली. आज सकाळीच म्हटलं किचन वाटा घासून घ्यावा. दिवसभर स्वयंपाकाचं चालूच असतं सुट्टी असल्यावर. आठवडाभर काही जमत नाही किचन वाटा घासायला, फक्त पुसूनच घेते. सकाळी सकाळी स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळं. तर पिऊ दीदीला काहीतरी नाश्त्याला पण बनवावं लागेल. भांडे पण खूप पडले होते. आता दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानंतर रात्री भांडे पण घासू वाटत नाही, त्याच्यामुळं आता सकाळ सकाळ भांडे घासावं लागतील. दीदीचं चालू आहे रडगाणं. आता माझं काम आवरूपर्यंत पिऊची तिच्या पप्पाची काय बडबड चालू होती ऐका. पप्पांनी फोटो काढतोय आता. पप्पा पण फोटो काढते माझ्यासोबत. आता हे आता माझे पप्पा आहे आणि ही बामांडी माझी पण रंगवलंय तिला. त्यांनी पप्पानी तर पप्पा कंपनीला गेलो होते तेव्हा मला आईस्क्रीम आणली होती, है ना पप्पा? आणि तुम्ही काय करता बॉईज? ते बॉईचे ते फोन मधले. ओके ओके. तुम बॉईज आहे पण ते फोन मधले बॉईज आहे. असं का? हा. ओके. तुम्ही सगळे काय करताय? असं बाय शिवता तर थँक्यू. पण तुम्ही पण बाय करा. बाय बाय. पिऊच्या पप्पांना खाऊ वाटला होता आज आमरस, त्याच्यामुळे दोघे चाललेत आता आंबे आणायला. आणि तिकडेच आता कटिंग पण करून येतील. तिला शूज घेऊन येणार आहेत उद्या स्कूलला. तो कशाला घालता पिऊची पप्पा? जो ती घालीत नाही कधी तो घाला. सगळ्याला चिकटते म्हणे. घालत पिऊ दीदी आता चालली तिच्या पप्पासोबत कटिंग करायला. पिऊ दीदी उद्या स्कूलला जाणार आहे, त्याच्यामुळे आज तिची सगळी तयारी चालू आहे. आता ती कटिंग करायला जाईन. तिकडं शूज बघा बरं का पिऊ दीदी. कुठं चाललीस तू? मला बोर होईन ना आता. मला आठवण येईन ना तुझी. पिऊ मला आठवण येईन ना. बर लवकर या. बाय. दम्यान जा. काय काय आणले काय माहिती आता. काय काय आणलं ग? शूज, सॉक्स. सॉक्स एक ब्लॅक आणायचं जरा. व्हाईट व्हाईट याच्यासोबत काय व्हाईट शोधत लागतील बाबा. एवढे छान. वाव. ब्लॅक शूज. व्हाईट शूज पण आहे. व्हाईट शूज केवढे आणले हो? केवढे ते ब्लॅक? केवढेचे सांगा ना. 400. 400? हे 450. बापरे देवा. कधी असे शूज सर नाही घेतले बाई. स्कूलमध्ये होत तर खाते बाई तुझा. हे दोन आहे आणि याच्यात पण दोन आहे. तुला कुठं गायला पण घालते येते तेव्हा. असेच घ्यायला पाहिजे होती हे पण. नव्हते ना. पप्पा दोन आहे का याच्यात पण? हा एवढे फोर हा 4 आहे तुला. का? 2 पाय आहे ना मग तुला. याच्या सोबत एक जोड, याच्या सोबत एक जोड. टीचरला विचारलं होतं का ब्लॅक घ्यायचे का व्हाईट घ्यायचे सॉक्स? वाईट म्हणली. विचारलं होतं कोण केलं का? तुला सांगितलं ना वाईट आणा. व्हाईट सॉक्स. सॉक्स नाही शूज. हे सॉक्स दोन्ही वाईट. मी ते म्हणलं टीचरला विचारलं होतं का? ती टीचर काय दुकानात असतात? बरोबर आहे ना मग त्याचं. दुकानात फोन करून नाही विचारतात का टीचरला? तिला आंघोळ घाला तर कटिंग केली बघ तिने. कटिंग तुला छान केली. वरचे सगळे केस असे ते सगळं कापायचं नाही, तेव्हाच वाढत आहे पिवा.
तू म्हणली नाही का पप्पाला हे कापा म्हणून कापले कसं ना ते. केलंय काही वाटतंय की कटिंग केल्यासारखी का कापले ना ते पण थोडे थोडे. तुला कापले हे बा हे जास्त कापायला पाहिजे हे जरा वाढत आपलं नाही बघ. तिचे कापले फक्त बाजूबाजूने कट केलंय हे बघ इकडं. हे कापले हे कापायला वरती पाहिजे पाय वरती इकडं. चला आता आंघोळ कर तर आज काय करायचंय काय? आमरस आमरस बनवायचा ना मग आमरस नको का का आवडत नाही पण 2 नाही भेटले का स्केल एक कोणाला तरी दे मग फ्रेंडला विचारून. तिला प्रिशा भेटली होती. मग कुठं आंबे खाली घेतात. का आंबे घ्यायला इथं भाजीपाला घेत होते ते आहे ना बिया. काय म्हणले सांग ना. पप्पा का मम्मी मम्मी काय म्हणली तुझी मम्मी तिची मम्मा काय म्हणली काहीच नाही म्हणली प्रिशाला येऊन द्या सकाळी पिऊ सोबत. काय म्हणजे पिऊला मग मी म्हणते शा तू माझ्या पप्पा सोबत ये मग मी मग पण माझ्या पप्पा सोबत आहे. म्हणले बाई तुम्ही काय म्हणले पिऊला म्हणलं तूच सांग. तू काय म्हणली पिऊ असं म्हणले ना माझ्या पप्पासोबत. चला आता आमरस बनवूया तेव्हा अशी बस ना मला दिसत नाही तू व्यवस्थित राहणं पप्पा जवळ बस सोनू मला दिसत नाही घालतानी तिथं म्हणली नाही का मला नाही घालायचं आता घरी गेल्यावर घालीन 1000 रुपयाचे शूजच झाले मग काय हं? हे कसे माहिती का पिच पप्पा मोठे का बरं दिसते ते जाड आहे ना बाहेरून याच्या मानाने हे चांगले आहेत मग 450चे म्हणल्यावर हा वय अशाच घ्यायला पाहिजे दुसरीकडं ब्लॅक तुम्ही दुसरं म्हणजे असं कुठं सगळ्या याच्यावर मॅचिंग वाटतात मग ते तशी अशी व्हाईट सारखी व्हेरी गुड छान नाईस 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 चालून दाखव हे येते हे असे हे ब्लॅक म्हणते येतात का तुला घालून बघितले होते का तिथं चाळ काढून ठेवावं लागते ना काही ना होय सोनू असं बसून घालावं लावते ते मग तेव्हा येतात घालता असं कशावर तरी स्टूलवर नाही तर सोफ्यावर बसून घातले का इकडचा पाय किती पिऊ दीदी किती चपला आहे बाई तुला 7 8 9 10 जोड असतील 10-15 आम्हाला तर कधी असे एवढे जोड नव्हते बाई पिवा पिवा आम्ही लहान होतो ना एक चप्पल तुटल्याशिवाय दुसरी चप्पल नव्हती आम्हाला चालून दाखव बरं जरा निघत नाही ना चालतानी निघल्यासारखे होते का पिऊ दीदी माझा व्हिडिओ काढत होती चपात्या करताना वाकडा तिकडा कसा आपण काढलाय त्याच्यानंतर आमरसाची तयारी केली पटपट आमरस पण करून घेतला आमरस करायचं म्हटल्यानंतर खूप कुटाणे असतात आमरस चपात्या कुरड्या तळा त्याच्यानंतर त्याच्यासोबत खायला तिखट काहीतरी बनवा अजून पिठल्याच्या पोळ्या पण बनवायच्या आहेत मला तिच्या पप्पांना आमरस खूप आवडतो आम्हाला दोघींना एवढा काही आवडत नाही पण आता म्हटलं खाऊया परत पावसाळा सुरू झाल्यानंतर आंबे काही चांगले नाही भेटत तुम्हाला माझा फर्स्ट टाईम मी आमरस बनवल्याचा किस्सा सांगते पहिल्यांदा मी जेव्हा पिऊच्या पप्पांनी त्यांच्या घरी आली होती तेव्हा
आमरस मला बनवायला सांगितलं तर मी आमरसामध्ये एवढं मीठ टाकलं होतं की तो आमरस पूर्ण खारट होऊन गेला होता माझ्याकडून. आणि पिऊचे पप्पा एवढे समजदार आहेत ते, म्हणजे असं आत्तापर्यंत कधीच मला असं खाण्याबद्दल काही बोलले नाही. आज पिऊचे पप्पा घरी येतं, पप्पासोबतच सगळं करायचं आहे तिला. मी केलं आहे आमरस, कुरडया, पापड तळेत. व्हेरी गुड. किंवा पप्पा घरी असले चांगलं वाटतं का? आमच्या पिऊला बोलता येत नाही गाई. हा उद्यापासून स्कूल सुरू झाल्यानंतर पिऊ दीदीला आता रोज तिचे पप्पा नेऊन सोडत जातील. येताना मला घ्यायला जावं लागत जाईल. आता सुरुवातीला 2-4 दिवस जरा तिला पण एवढं असं म्हणजे एकदम रुळल्यासारखं नाही वाटणार. आमची पिऊ दीदी जरा शांत आहे, असं कोणाच्या वाटी जात नाही, काही नाही. तिच्या टीचरला सांगावं लागेल मला का लक्ष द्या म्हणून तिच्याकडं, असं कोणी खोड केल्यानंतर. अजून किती भांडे आहेत बघ ते. घास आता तू तेवढे. हा मी छोटी आहे अजून. छोटी मग खायला नाही लागत का तुला? लागत ना. मग मी अजून छोटी आहे. भांडे कोण घासेन आता? ते मी दमले काम करू करू सकाळपासून. अगं मी छोटी आहे. मग छोट्या असल्यावर येतं तरी घासता. नाही. तिथं बसून घास. चल, कधी करशील काम मग? मी त्याच्यात पडून जाईन. कशात? त्या भांड्यात. मग तू भांडे कधी घासू लागशील? मला काम कधी करू लागशील? मोठी झाल्यावर. मोठीच आहे ना आता. एवढीच आहे मी. केवढी झाल्यावर? एवढी झाल्यावर.